तेव्हा शेतकऱ्यांचाच का नियतीत दुःख लिहिलंय? कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, कधी किडांचा प्रकोप, तर कधी सरकारी उदासीनता। एकीकडे अन्नदाता देव आहे असं म्हणणारे नेते आणि दुसरीकडे त्या देवाचा संसार आज पाण्यात बुडतोय। हा न्याय आहे का? हा प्रगतीचा महाराष्ट्र आहे का? भंडाऱ्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळलंय। 25 ऑक्टोबरच्या सायंकाळी आकाश काळवटलं आणि क्षणातच निसर्गानं संताप व्यक्त केला। साकोली, लाखणी आणि पवनी तालुक्यात सलग 3 ते 4 तास मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला आणि या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत, त्यांचे घामाचे थेंब, त्यांची स्वप्न सर्व काही वाहून नेलं। धान कापणी सुरू होती, शेतात सोन्यासारखं झळकणारं पीक होतं, घरात सुख समाधान आणि आशेचा किरण होता, पण त्या आशेला पावसानं पाण्यात पुरलं। कापलेलं धान शेतात ठेवलेलं होतं, तेच धान आता पाण्यात बुडालं, चिखलात मिसळलं आणि बांध्यात उभं असलेलं पीक अक्षरशः जमीनदोस्त झालं। एक शेतकरी अश्रू आवरत म्हणाला, संपूर्ण वर्षभर उन्हातानात कष्ट करून पीक उभं केलं, पण आता ते पाण्यात गेलं, आम्ही काय करायचं? या एका वाक्यात किती वेदना दडल्या आहे ते फक्त शेतकरीच जाणतो, बाकी जग बघ्याची भूमिका घेतं। धान्याचं सोनं मातीमोल झालं आणि सरकारकडून मदतीचे एकही ठोस आश्वासन नाही। केंद्र असो वा राज्य, घोषणा भरपूर पण जमिनीवर काहीच नाही। महसूल अधिकारी, कृषी अधिकारी सर्वजण पाहणीची नावाखाली फोटो काढतात, पण शेतकऱ्यांच्या हातात काय? फक्त चिखल आणि निराशा। आज प्रश्न फक्त भंडाऱ्याच्या शेतकऱ्यांचा नाही, हा प्रश्न प्रत्येक अन्नदात्यांचा आहे, ज्याने आपला घाम या मातीला अर्पण केला आणि बदल्यात त्याला मिळालं फक्त नुकसान आणि अश्रू। तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांसाठी सरकारनं तात्काळ मदतीची घोषणा करायला हवी का? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण हा आवाज त्यांच्या वेदनेचा आहे। घामाचं सोनं माती मोल झालं, पण अजूनही शेतकरी जगतोय, कारण त्याला आशेची शेवटची पेरणी करायची आहे। गजा भाषा 24 न्यूज करता आकाश नंदा गोळी, भंडारा।